वाह, शाबास यशवंतराव. जैसा जहरीला सर्प अगदी तैसाच कट्टर शत्रू. आणि शत्रूस कधीही जिवंत सोडू नये, त्याचे तोंड ठेचून काढावे. परमेश्वराच्या भेटीस जाणाऱ्या काशी विश्वेश्वराच्या वाटेवरच्या भक्तांच्याच कत्ली करून रक्ताचे पाट वाहिलेत, तेही कशासाठी? मूठभर पैशासाठी. काशी विश्वेश्वराच्या वाटेवरच्या दैत्यांनो, तुम्हाला सजा ती एकच. तुकोजी यांना तोफेच्या तोंडी द्या, गोळ्या झाडून ठार करा. आजची रात्र या सैतानांची अखेरची रात्र असली पाहिजे. आता माफी मागून काय उपयोग? तुम्ही फक्त तुमच्याच मुलाबाळांचा विचार केलात. ज्या यात्रेकरूंच्या कत्ली केल्यात तेही कुणाचे तरी मूलबाळ असेल, तेही कुणाचे तरी वडील भाऊ असतील, याचा विचार केला नाहीत. आता बास झाले, ते पुरे झाले. पण तुम्हाला सजा देऊन तुमच्या मुलाबाळांना अनाथ करून काय उपयोग? आता तुम्हाला सजा देणे नाही, करावे लागेल ते प्रायश्चित. तुकोजी यांना आपल्या खाजगीतून कसण्यासाठी जमिनी द्या. मिळालेले उत्पन्न त्यांच्या लेकरा बाळांसाठी वापरू द्या. आणि यापैकी कुणाचे हात शिवशिवत असतील तर यांना स्वराज्याच्या सैन्यात भरती करा. त्यांना रोज पगार चालू करा. आणि हो, ज्या भक्तांना लुटण्याचं काम करत होते त्याच भक्तांच्या रक्षणाचं काम द्या. तुम्ही काळजी करू नका. म्हटल्याप्रमाणे आमच्या कन्येचा मुक्तेचा विवाह यशवंतरावांसोबतच होईल. काय जात आणि कुळ? आजपर्यंत दरोडेखोरांचा बंदोबस्त करण्याची हिंमत कुणामध्ये नव्हती. पराक्रम गाजवलाय तो यशवंतरावांनी. आणि यशवंतरावांची जात आहे ती मर्दाची. कुळ आहे पराक्रमाचे, गोत्र आहे शौर्याचे, आणि धर्म आहे तो माणुसकीचा. लक्षात ठेवा.